स्वागत। महाराष्ट्रामधील अनेक डोंगरांमध्ये वणवा लागल्याचं आपण पाहतो। मात्र अनेक ठिकाणचे वणवे हे उष्णतेने लागत नसून ते लावले जात असल्याचं समोर आलंय आणि म्हणूनच निसर्ग संपदा आणि वन्य प्राण्यांच्या जीवावर कोण उठलंय असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय। पाहूयात या संदर्भातला आमचा वीकेंड स्पॉटलाइट स्पेशल रिपोर्ट। वणव्यांची आग आणि वनसंपदेची राख। वणवा लागतोय की लावला जातोय? डोंगरांच्या मुळावर कोण उठलंय? गेल्या काही वर्षात अनेक भागात वणवे लागल्याचं समोर आलंय। या वणव्यामध्ये वनसंपदेचं मोठं नुकसान होत आहे, पण हे वणवे लावले जात असल्याचं देखील आता समोर येत आहे। साताऱ्याच्या जावळी, वाई, महाबळेश्वर, पाचगणी या परिसरात मोठ्या प्रमाणात वणवा लागतोय। याचं प्रमाण वाढत असल्यानं मोठ्या प्रमाणात दुर्मिळ वनसंपदा नष्ट होते आहे। काही दिवसांआधी या वणव्यात 2 जणांना प्राणही गमवावे लागले होते, तर डोंगर पायथ्याच्या पार्किंगमध्ये गाड्या जळून खाक झाल्या। या पार्श्वभूमीवर हा वणवा लावला जातोय की वाढत्या उष्णतेने लागतोय या संदर्भात अनेक शंका उपस्थित होत आहेत। काही लोक जाणीवपूर्वक वणवे लावतात आणि जीवन क्षेत्रात वणवे ज्यांनी लावले आहेत ते आरोपी आम्ही शोधत आहे आणि आरोपी सापडला, आरोपी आम्हाला मिळाले काही केसेसमध्ये, त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई केली आहे। कोर्टात सुद्धा केसेस टाकले आहे। पश्चिम घाट परिसरातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई तसंच जावळी तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात वणवे लावले जात आहेत। जावळी तालुक्यातील खासगी क्षेत्रात लागलेल्या वणव्यात 2 बस जळून खाक झाल्या। तसंच खंडाळा तालुक्यात कन्हेर येथे वणवा विझवताना एका शेतकऱ्याचा मृत्यू देखील झाला। खासगी जागेत वणवा लागून तो वनक्षेत्राच्या हद्दीमध्ये जातो आणि संपूर्ण वनक्षेत्राची वनराई नष्ट होते। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आणि पश्चिम घाटातील अनेक पर्वतरांगा नष्ट झालेल्या आहेत। वन विभाग अजिबात लक्ष घालत नाही। ते तात्पुरतं काम करणार आणि बाकी अजिबात लक्ष घालणार नाही। वन विभागाचंच हे काम आहे, त्याला ताळतंत्र बसवायचं, माणसांवरती जनजागृती करायची। सातारा जिल्ह्यातील अनमोल असलेल्या वनसंपदेचा ठेवा जपण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला हवा। वणव्याचे दुष्परिणाम ओळखून त्याबाबत जनजागृती देखील करण्याची गरज निर्माण झाली आहे, तरच पश्चिम घाटातील हिरवीगार निसर्ग संपदा आणि वन्य प्राणी वाचतील। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।